फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर हे आहे लकी बांबू प्लांट. असं म्हणतात की हे प्लांट घरामध्ये ठेवलं तर शुभ असतं, परंतु माझ्यासाठी सर्वच प्लांट हे शुभ आहेत. माझ्याकडे जे मी माझ्या बागेमध्ये प्लांट लावील ते माझ्यासाठी सर्व हे शुभच असतात. तर मी असा काही विचार करून हे प्लांट माझ्या घरामध्ये ठेवलेलं नव्हतं, परंतु मला आवडतं म्हणून मी हे प्लांट आणि ते सुद्धा माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. तर तेच माझ्याकडे हे 1-1.5 वर्ष झालं माझ्या घरामध्ये मी ठेवलं होतं. सुरुवातीला तर हे प्लांट खूप छान प्रकारे याची ग्रोथ होती, परंतु हळूहळू हे खराब व्हायला सुरुवात झाली. कारण हे प्लांट पाण्यामध्ये जेव्हा आपण लावतो तर ते 1.5 ते 2 वर्षच पाण्यामध्ये छान प्रकारे राहतं. नंतर ते हळूहळू खराब व्हायला सुरुवात होते. तर हे माझं प्लांटसुद्धा असंच झालेलं आहे. इथे बघू शकता याचे एक-एक प्लांट हे असं खराब होऊन सगळं सडून गेलेलं आहे. आणि ते सर्व आता मी जर आत्ता पाण्यामधून हे काढलं नसतं, तर ते सर्व एक-एक प्लांट असं खराब होऊन ते वाळून गेलं असतं. म्हणूनच मी आता याला मातीमध्ये लावणार आहे. तर मी इथे जी माती तयार केलेली आहे, त्या मातीमध्ये गांडूळ खत, माती आणि थोडीशी वाळू टाकलेली आहे. आपण जर हे प्लांट जे आपण बोन्साय ट्रीसाठी मातीत तयार करतो, त्या मातीमध्ये लावलं तर छान प्रकारे लागतं. परंतु ही माती मी आधीच या कुंडीमध्ये दुसरं प्लांट होतं ते त्यामध्ये होतं. माती आधीच तयार केली होती म्हणून मी आता हे लवकर प्लांट लावून घेत आहे. कारण हे आता जर मी लावलं नाही तर ते खराब होत होतं. म्हणून मी आता हे या कुंडीमध्ये लावून घेत आहे. या मातीमध्ये सुद्धा छान प्रकारे राहतं. तर इथे बघू शकता मी ह्या मातीमध्ये आता हे जे सुकलेले प्लांट होते ते सर्व काढून टाकलेले आहेत, कारण त्याचा आता काही उपयोग नाही. आणि जे चांगले प्लांट आहेत तेवढेच मी आता या मातीमध्ये लावून घेत आहे. आणि हे सुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो, जिथे थोडीशी असा प्रकाश येतो तशा ठिकाणी सुद्धा आपण हे ठेवू शकतो. आणि आपण जेव्हा हे प्लांट पाण्यामध्ये ठेवतो तर ते पाणी आपल्याला बार-बार बदलावं लागतं. तर आता हे जे प्लांट आपण मातीमध्ये लावतो तर तसं करायची गरज पडणार नाही आणि छान प्रकारे हे याची वाढसुद्धा होईल. कारण पाणी आपल्याला हे पाणी जेव्हा आपण हे पाण्यामध्ये प्लांट ठेवतो तर ते आपल्याला त्यामध्ये फिल्टरचंच पाणी टाकावं लागतं. आपण जर वेगळं दुसरं बोरचं वगैरे पाणी टाकलं तर हे प्लांट काही दिवसातच खराब होतं. कारण आधीसुद्धा माझं एक प्लांट हे असंच खराब झालेलं होतं. म्हणूनच मी इथे तुम्हाला सांगत आहे की आपण जर हे प्लांट जेव्हा आपण पाण्यामध्ये ठेवतो तर ते आपण त्याला फिल्टरचंच पाणी टाकायला पाहिजे आणि 1-1.5 इंचच असं त्याच्या रूट बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये ठेवायला पाहिजे. तर असं केलं तर प्लांट आपल्याकडे 1-1.5 वर्ष छान प्रकारे राहतं. आणि इथे बघू शकता मी हे कुंडीमध्ये लावून घेतलेलं आहे आणि आता भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि मग नंतर याची माती सुकेपर्यंत याला पाणी टाकायची गरज पडणार नाही. तर तुम्हीसुद्धा असं तुमचं प्लांट जर तुमच्या घरामध्ये असेल आणि ते 1-1.5 वर्षापर्यंत तुमच्या घरातच असेल तर ते तुम्हीसुद्धा मातीमध्ये लावू शकता किंवा खराब होत असेल तर ते सुद्धा तुम्ही मातीमध्ये लावून तुमचं प्लांट वाचवू शकता. तर मी हे अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने प्लांट मातीमध्ये लावू शकता. तर इथे मी ही छोटीशी एक जे दुसरं प्लांट आहे ते सुकलेलं आहे, परंतु ते त्याचे जे पानं आहेत ते सुकलेले आहेत, परंतु त्याचं जे खोड आहे ते ओलच असल्यामुळे ते सुद्धा मी साईडला लावून घेतलेलं आहे. तर थँक यू. बाय. हॅपी गार्डनिंग.